नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही अद्वैतला घेऊन हॉस्पिटलतून घरी येते आणि अद्वैतला म्हणते की तू आराम कर, मी तोपर्यंत तुझ्यासाठी आलं घालून गरम चहा घेऊन येते. कला जायला निघते आणि पुन्हा थांबते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला तुला एक गोष्ट विचारायची होती. तेव्हा अद्वैत म्हणतो की विचार. तर कला म्हणते की अरे, मी तुला एक गोष्ट विचारायची म्हटल्यानंतर तू लगेच हो म्हटलात का? तर अद्वैत म्हणतो, मी नाही जरी म्हटलं असतो तर तू विचारायची थांबली असती का? तेच, आणि म्हणूनच म्हटलं की तुला जे काही विचार असेल ते विचारू शकते. तेव्हा कला विचारते की अरे, तुला हा त्रास केव्हापासून होतो? काल झाला तसा? तेव्हा अद्वैत म्हणतो की ऍक्च्युली मला लहानपणापासून तो त्रास होतो. जर काही थंड खाल्ले, धुळीत गेलं, वातावरण बदलले, अगदीच अगरबत्ती आणि धुपाच्या वासाचा सुद्धा मला त्रास होतो. तेव्हा कला म्हणते की अरे एक्झॅक्टली काल तर असे काही घडलेले वाटत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की काल रात्री मी फ्रीजमधून आईस्क्रीम खाल्ले, त्यामुळे असे घडले असेल कदाचित. तर कला म्हणते की काय, काल रात्री तू आईस्क्रीम खाल्ले आणि कधी? अद्वैत म्हणतो की अगं, काल रात्रीच जेव्हा माझे आमलेट करपले होते तेव्हा. तेव्हा कला म्हणते की हो, किचनमधून जेव्हा रात्री खुडखुड असा आवाज येत होता तेव्हा तू किचनमध्ये आईस्क्रीम खात होतास का? फ्रीजमध्ये तो टब आहे? तर अद्वैत म्हणतो की आहे, नाही होता आणि अख्खा रिकामा झाला. तेव्हा कला म्हणते की काय रे, अख्खा टब आईस्क्रीमचा खाऊन सांगायला सुद्धा काही वाटत नाही का तुला? चांदेकर, आपल्या शरीराला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आईस्क्रीमचा टब सोड, एक चमचा सुद्धा तू आईस्क्रीम खायला नको होती. आणि एरवी तर माझा फिटनेस, माझे जिम, डाएट इतकी सगळी नाटकं करत असतो, तेव्हा आपल्या शरीराला काय चालते आणि काय नाही याची काळजी तुला घ्यायला नको का? तेव्हा अद्वैत हळूच म्हणतो की उगाच सांगितले तुला. तर कला म्हणते की नाही, बरं झाले मला सुचले म्हणून मी तुला विचारले. काल रात्री जेव्हा तू ते आमलेट करपवले तेव्हाच माझ्या लक्षात आले होते तुला ते आमलेट खाता येणार नाही आणि रात्री भूक लागेल, मध्यरात्री असा उठशील आणि खुडखुड करशील हे मला कळले होते, म्हणूनच ती खिचडी मी ओट्यावर ठेवली होती. अद्वैत म्हणतो की नाही दिसली, मग तुझे काय म्हणणे आहे? तर कला म्हणते की तुझ्या इगो पुढे तुला काही दिसतच नाही, पण काल रात्री तुझ्या हे इगो पायी तुला जर काही झाले असते तर काय केले असते मी? तर अद्वैत म्हणतो की तुझा प्रॉब्लेम काय आहे हे तुला माहिती आहे का? तोंडाने फक्त तुला बोलायचे असते इतकेच तुला माहिती आहे, कानाने ऐकून घ्यायचे हे तुला माहितीच नाही. आणि कालचा विषय मी का काढला होता, कालच्या विषयासाठी मी तुला थँक्यू म्हणणार होतो, परंतु ते तर तुला ऐकूनच घ्यायचे नाही आणि तुझे बोलणे तर हे सुरूच आहे. तर कला म्हणते की काय, तुला मी बोलते तेच दिसते आणि तू वागतोस ते. तर अद्वैत लगेच तिला हात पुढे करून थांब असे म्हणतो आणि थँक्यू सुद्धा बोलतो. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. तर अद्वैत म्हणतो की नाही, थँक्यू ठीक आहे तर नाही याचा अर्थ असा होत नाही की तू मला जे काही बोलली ते बरोबरच आहे. जर काल तू केलेली खिचडी मी खाल्ली असती तर आणि ती चुकून तुला कळले असते तर तू मला एडिटेड केले असते, खूप छळले असते, हो की नाही? तेव्हा कला काही उत्तर देत नाही. तर अद्वैत म्हणतो की तू काहीच कसे बोलत नाही, तुला सुचत नाही ना? आणि नाही, तुला सुचेल असते तर बरोबर आहे. तेव्हा कला म्हणते तू जर बरोबर असता तर काल जी वेळ आली होती ती आपल्यावर आलीच नसती. तुला सांगते की चांदेकर, काल तू ते आईस्क्रीम खाल्ले. तर अद्वैत म्हणतो की शांत, एक शब्द सुद्धा तू बोलायचे नाही. मी पेशंट आहे हॉस्पिटलमधून, मला आत्ताच जस्ट डिस्चार्ज मिळाला आणि काय तुम्हाला फक्त बोलतच सुटली. तर कला म्हणते की पेशंट तू आहे ना, मग किती बोलतोस तू? तर अद्वैत म्हणतो की मी. तर कला म्हणते की हो, शांतपणे आराम कर, मी तुला जेवायला देईन ते सर्व तू शांतपणे खाऊन घ्यायचे, आवाज सुद्धा नाही करायचा आणि मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते, तोपर्यंत तू आराम कर. त्यानंतर इकडे संगीता ही पापड लाटून लाटून खूप दमलेली असते, हाताला पूर्णपणे कळ लागलेली असते. तर काजल येते. काजल म्हणते की अहो खरे बाई द्या इकडे, मी लाटते. तेव्हा संगीता म्हणते की तुला नाही जमणार काजल. तेव्हा काजल म्हणते की काय? काजल खरेला चॅलेंज आणि संगीताच्या हातातील ते पोळपाट लाटणे घेऊन म्हणते की तुम्हाला चॅलेंज करते, मग बघतच राहा की मी कसे पापड लाटते. आणि काजल एक पिठाचा उंडा घेऊन त्यावर मारू लागते. तर संगीता म्हणते की अगं, असा हातावर उंडा घ्यायचा आणि तेल लावून थोडंसं मऊ करून ती लाटायची. तेव्हा काजल तो पिठाचा जो छोटासा उंडा असतो तो लगेच म्हणजे असे जोरजोराने लाटू लागते. तर संगीता म्हणते की अगं, असं नाजूकपणे करायचे असते आणि काजलने अगदी कोल्हापूरचा नकाशा करून ठेवलेला असतो. तर संगीता घेते आणि हा काही कोल्हापूरचा नकाशा आहे का ग काजल?
आणि काय केले ग तू हे म्हणून संगीताला हसू येते। काजल म्हणते की आई का हसतेस ग, पहिला डाऊट देवाचा, मग आता तू पुढचा पापड बघ म्हणून पुन्हा पीठ घेते आणि लाटत संगीताला म्हणते की आई तुम्हाला उगाच असे म्हणत नको जाऊ की तुला जमणार नाही, माणसाने प्रयत्न केल्यानंतर सर्व काही जमत असते। तेव्हा काजलला काही पापड लाटता येत नसतात आणि ती म्हणते की कलाताईला सर्व काही जमते परंतु आपल्याला नाही जमत। तेव्हा संगीता म्हणते की अगं येते ना, तुला मदत करता येते मला हसवण्याची, कसेही माकड चाळे करते आणि शेवटी मला हसवतेस ना ग तू, निदान काही वेळेपुरतं तरी मी सर्व टेन्शन विसरून जाते। तेव्हा काजल म्हणते की खरे बाई तुम्ही खरंच हसल्यानंतर खूप सुंदर दिसता, मग असेच हसत राहा आणि तुम्ही जर असे हसणार असाल तर आयुष्यभर मी तुम्हाला अशी हसवायला तयारच राहील। आणि संगीता प्रेमाने काजलला जवळ घेते आणि परत पापड लाटायला घेते। त्यानंतर इकडे कला किचन मध्ये चहाच करत असते आणि तेवढ्यात देवदर्शन करून आबा आणि घरातील सर्व मंडळी ही येतात। तर कला त्यांना बघून खुश होते आणि उत्तम कसे झाले देवदर्शन असे विचारते। तेव्हा रजनी खुश होऊन म्हणते की अगदी उत्तम, देवदर्शन सुद्धा अगदी सुरेख झाले। तेव्हा आबा खुश होऊन म्हणतात की फक्त तुझ्या हातचा गरम चहा आणि त्याच्या सुवासाची कमतरता होती। तेव्हा कला खुश होऊन म्हणते आत्ताच मी चहाचे आदण ठेवले आणि मी चहा वाढवते, तोपर्यंत तुम्ही हातपाय धुवून घ्या। आबा म्हणतात की हो, प्रवासात तुझे काही जेवण दिले होते ते सुद्धा अगदी मस्त होते, फक्त तुझी आणि अद्वैतची कमी होती, पण पुढच्या वेळी मी तुम्हाला दोघांना सुद्धा नक्की घेऊन जाणार। तेव्हा कला म्हणते की चला मी सर्वांना चहा आणते। तर सरोज लगेच विचारते की अद्वैत कुठे, तो अजून खाली नाही आला का? आणि तेवढ्यात दरवाजामध्ये एक माणूस येतो आणि चांदेकर असा आवाज देऊन सिटी हॉस्पिटल मधून बिल घेऊन आलो असे सांगतो। तेव्हा सरोज लगेच घाईने जाते तर आबा धक्क्याने म्हणतात की हॉस्पिटलचे बिल आणि कुणाचे? तेव्हा सरोज ते बिल आपल्या ताब्यात घेते आणि हे बिल कुणाचे, नक्की अद्वैत कुठे आहे? तर सर्वांना तर धक्काच बसलेला असतो। तेव्हा आबा म्हणतात की कला सुनबाई, तर कला म्हणते की काल रात्री अद्वैतला हॉस्पिटलमध्ये, तर सरोज लगेच म्हणते की काय? आणि सरोज ही कलाजवळ येते आणि अद्वैत तिकडे हॉस्पिटलमध्ये आणि तू इकडे आरामात चहा बनवतेस का? तुला काहीच कसे वाटत नाही का ग? तर कला म्हणते की सरोज मॅडम अहो मी तुम्हाला तेच सांगते, आता तो बरा आहे पण काल रात्री त्याने आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्याला खूप त्रास झाला, अस्थमाचा अटॅक असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रात्रभर ठेवून घेतले। तर ते ऐकून सर्वांना तर खूपच घाबरतात। कला सांगू लागते की सकाळी त्याला बरे वाटले, मग डॉक्टरांनी त्याला सकाळीच डिस्चार्ज दिला आणि मग आम्ही घरी आल्याचे सांगते। तेव्हा सरोज म्हणते की आबा बघितलेस ना, म्हणूनच मी घरी राहण्यासाठी हट्ट करत होते, हिच्यावर माझा काडी मात्र विश्वास नाही। तर सरोज म्हणते की मी बघून येते आणि आतमध्ये जायला निघते। तर कला म्हणते की अहो सरोज मॅडम तो आता बरा आहे। तेव्हा सरोज म्हणते की तू एकही शब्द बोलू नकोस, कारण हे सर्व तुझ्यामुळे झाले आणि मला एक फोन कॉल्स का केला नाही? तेव्हा सरोज म्हणते की अच्छा, म्हणजे मी फोन करत होते आणि तो उचलत नव्हता यामुळेच, मग तुला हा सर्व आगाऊपणा करण्यासाठी कोणी सांगितले होते? मला जर एक फोन केला असता तर हा सर्व गोंधळ झालाच नसता, पण नाही, आगाऊपणा तुला करायचा होता आणि हे सर्व तुझ्याचमुळे झाले। तर अद्वैत रूम मध्ये हे सर्व त्याला ऐकू येते आणि सरोज म्हणत असते की कला तू त्याला जेवणामध्ये आईस्क्रीम दिलेस। तेव्हा अद्वैत विचार करतो की हा तर आईचा आवाज आहे, मग ती इतकी का चिडली असेल? मग आज जे काही झाले त्याबद्दल तिला नक्की कळले असेल आणि अद्वैत लगेच खाली यायला निघतो। तर सरोज म्हणते की मी जरा अद्वैतला बघून येते। तर कला म्हणते की सरोज मॅडम जरा माझे ऐका, तो आता बरा आहे। सरोज म्हणते की ते तुला सांगायची गरज नाही, माझ्या मुलाची काळजी कशी घ्यायची ते मी बघेन, तुम्हाला दोघांना घरात एकत्र सोडले त्यामुळे हे सर्व झाले। आणि त्याच वेळेस अद्वैत खाली येतो आणि आई असे बोलतो तर सरोज त्याच्या जवळ येते आणि काय रे अद्वैत काय झाले तुला? तर अद्वैत म्हणतो की आई प्लीज तू पॅनिक होऊ नकोस। तेव्हा सरोज म्हणते की अरे असे कसे म्हणतो, ही मुलगीच घरात आल्यापासून तुला हा त्रास होतो। तेव्हा अद्वैत म्हणतो की आई प्लीज तू तिला बोलू नकोस, तिनेच वेळेमध्ये धडपड केली आणि मला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यामुळे मला खूप त्रास झाला नाही, ती जर नसती तर काय झाले असते हे माहिती नाही। तेव्हा आबा खुश होऊन म्हणतात की सुनबाई आज तुझ्यामुळे या घरावरचे संकट टळले, असेच आपल्या नवऱ्याच्या कायम तू पाठीशी राहा आणि असेच एकमेकांच्या साथीने सुखाचा संसार करा। आणि त्याच वेळेस अद्वैत रूम मध्ये येतो तर विचार करत असतो की खरेला सुद्धा काहीतरी पैसे लागतील, कारण कलाची जी परिस्थिती झाली होती ते कलाने त्या सिस्टर पुढे आपल्या बांगड्या सुद्धा काढून दिलेल्या असतात आणि सर्व त्याला आठवून तो विचार करतो की लग्नाच्या अगोदर खरेंला
काम होते म्हणून तिच्याजवळ पैसे येत असतील, परंतु लग्न झाल्यापासून तर तिच्याकडे कसे पैसे येतील त्याचा तर मी कधी विचारच केला नाही. मग यावर तर काहीतरी करायला हवे. आणि तेवढ्यात सरोज अद्वैतसाठी कॉपी घेऊन येते आणि अद्वैतला वाटते की नक्की कलाच असेल, म्हणून तो लगेच म्हणतो की खरे मला असे वाटते. तेव्हा ते ऐकून तर सरोज म्हणते की अरे वा, एका दिवसात तर तुला त्या मुलीची चांगलीच सवय लागली. पण जाऊन दे, त्या मुलीचा विषयच नको. आणि कसं आहेस रात्री, इतकी कोणी आईस्क्रीम खाते का? तर अद्वैत म्हणतो की आई आता मी बरा आहे. सरोज म्हणते की अरे मी आई आहे, किती काळजी करायची ते. आणि गरम कॉफी आणली, पिऊन घे. आणि तेवढ्यात लगेच कला सुद्धा ही गरम गरम आलं घातलेला चहा अद्वैतसाठी घेऊन येते आणि हा घे चहा गरम गरम असे म्हणते. तर समोर सरोजला पाहते आणि शांतच राहते. आणि परत हळूच म्हणते की तुळशीची पानं सुद्धा यामध्ये घातलेली आहेत. अद्वैत त्यांच्याकडेच बघत असतो. तर सरोज म्हणते माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी मी आता आलेली आहे. तुला काळजी करण्याचं काही कारणच नाही आणि मी त्याच्यासाठी गरमागरम कॉफी सुद्धा घेऊन आले. तेव्हा कला म्हणते की अहो सरोज मॅडम, पण आता त्याच्या तब्येतीसाठी चहाचा हा चांगला राहील, म्हणजे त्याचा घसा शेकला जाईल म्हणून. तर सरोज म्हणते की काय ग, काय हट्ट करतेस? मला माझ्या मुलाची काळजी नाही, फक्त तुलाच काळजी आहे का असे दाखवते. माझा मुलगा आहे तो, त्याच्यासाठी काय चांगलं काय वाईट मला दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस आणि असे दाखवू नकोस की मला त्याची काळजी नाही म्हणून. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, मी काही असे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. तर सरोज म्हणते की इनफ, मी तुला 1000 वेळेस सांगितले की माझ्या मुलाच्या पुढे पुढे करण्याची काही गरज नाही, कारण त्याचा काही उपयोग नाही होणार. माझ्या मुलाच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यामध्ये तुझ्यासारख्या खोट्या मुलीला अजिबात जागा नाही, हे लक्षात ठेवायचे. तर कलाला वाईट वाटते आणि ती म्हणते की सरोज मॅडम, मी तुमच्या मुलाला जी काही मदत केली आणि यापुढे जरी करत असेल, मग त्याच्या आयुष्यामध्ये मला कुठली जागा हवी म्हणून किंवा त्याच्याबरोबर कुठलेही नातं बनवायचे म्हणून नाही, पण आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला ज्या भावनेने मदत करतो अडीअडचणीच्या वेळी, मग त्याच भावनेने मी त्याला मदत केली आणि ती भावना म्हणजे माणुसकीची. आणि तुम्हाला त्याबद्दल जर काही वेगळे वाटले असेल, खरंच तसे काही नाही. आणि कलाला खूप वाईट वाटून ती तेथून निघून जाते आणि सरोज सुद्धा. तेव्हा अद्वैत मनात विचार करतो की खरेला म्हणजे कुणापुढे पैशासाठी हात पसरावे लागणार हे मला अजिबात नाही चालणार. कसेही करून तिच्याकडे खर्चायला पैसे असतील असे काहीतरी करायला हवे. आणि तेवढ्यात अद्वैतच्या मोबाईलवर एक बँकेचा मेसेज येतो आणि त्या मेसेजकडे बघून त्याच्या लक्षात येते आणि लगेच तो त्या बँकेमध्ये फोन करतो आणि त्या मॅनेजरशी बोलून म्हणतो की मला माझ्या घरच्यांसाठी बँक अकाउंट उघडायचे, मग तुम्हाला माझ्या घरी येता येईल का? तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की सर, मी आज नाही येऊ शकत, उद्या आले तर चालेल का? बँकेमध्ये सध्या इंटर ऑडिटचं काम सुरू आहे. तर अद्वैत म्हणतो की ओके. तर मॅनेजर बोलतात की हो ठीक आहे, मी तुम्हाला उद्या येऊन भेटतो. त्यानंतर इकडे रूम मध्ये नैना आपल्या मोबाईल मध्ये जी ब्युटी कॉन्टेस्टची स्पर्धा असते ती पाहते आणि तिला समजते की आता ही संधी आहे की या चांदेकर आणि सर्व घरच्यांना दाखवून देण्याची की नैना काय चीज आहे ते, आणि या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये मी नक्की भाग घेणार. आणि मोबाईल मध्ये सर्व चेक करून विचार करते की स्पर्धा सुरू होण्यासाठी अजून 4 महिने बाकी आहेत, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मग मी माझं वेट जरा कमी करून आणि कोर्स सुद्धा अटेंड करून मिसेस कोल्हापूर जिंकणार तर नैना असे खुशून म्हणते. आणि तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवर सौरभचा कॉल येतो. तो कॉल बघून तिला टेन्शन येते की हा आता यावेळी का फोन करत असेल, आणि फोन घेते. तर बोल सौरभ असे म्हणते. तर सौरभ म्हणतो की अगं तू बोल, मी तुला किती कॉल्स केले आणि तू फोन का घेत नाही? तेव्हा नैना म्हणते की अरे मी जरा कामात होते, तू बोल, काही काम होते का? तेव्हा सौरभ म्हणतो की अगं किती दिवसातून आपण बोलतो, मग इतक्या घाईत नको बोलू, जरा निवांत बोल. आणि सौरभ काय म्हणते, सौरूच म्हण. तेव्हा नैना म्हणते की अरे नीट बोल, मी इकडे सासरी आहे त्यामुळे मी इकडे असे नाही बोलू शकत, कोणी ऐकले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा सौरभ म्हणतो अगं कोणी ऐकले तर काय फरक पडतो, तसेही तू तुझ्या नवऱ्याला सोडणारच आहे आणि आपल्याला तर लग्न करायचेच आहे, हो ना? आणि करणारच आहोत. माझे लग्न होऊन फक्त 1च महिना झाला, मग इतक्यात मी माझ्या नवऱ्याला नाही सोडू शकत रे. आणि तुला तर माहितीच आहे की मला बदला घ्यायचा तो. सौरभ म्हणतो की ते तर आहे, पण ऐक ना नैना, मी खरंच तुला खूप मिस करतो, आज संध्याकाळी आपण भेटूयात. तर नैना म्हणते की अरे आज नको, मला खूप कामं आहेत. तर सौरभ म्हणतो की मग उद्या भेटूयात. तर नैना म्हणते की हो बघूयात, नंतर ठरवूया, आत्ता कोणीतरी येते, मला तुझ्याशी नाही बोलता येणार, मी फोन ठेवते. आणि मुद्दाम त्याला टाळून ती फोन ठेवते आणि मनात म्हणते की याच्यासाठी तर मी प्रिपेअरच नव्हते आणि याला असे उडून सुद्धा मला नाही चालणार, पण असून दे, त्याला नंतर मॅनेज करता येईल. आणि त्या ब्युटी कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यासाठी ती आपला ॲड्रेस टाकत असते
आणि ॲड्रेस टाकताना चांदेकर मेन्शन म्हणायला तिला खूप छान वाटते आणि चांदेकर मेन्शन मधील कोणीतरी स्पर्धेमध्ये एंट्री टाकते म्हणून खुश होते। त्यानंतर इकडे दरवाजामध्ये कुरिअरवाला आलेला असतो आणि कला खरे आहे का त्यांचे पार्सल असल्याचे सांगतो। तेव्हा रजनी कलाला आवाज देते। कला बाहेर येते आणि रजनी मॅडम काय झाले असे विचारते तर रजनी म्हणते की अगं कला तुझे पार्सल आले म्हणून कला लगेच कुरिअर बॉयकडून आपलं पार्सल घेते। तेव्हा रजनी विचारते की काय ग काय मागवलेस तर कला म्हणते की हो इनहेलर मागवले आणि काल जे काही घडले त्यामुळे प्रत्येक रूम मध्ये एक इनहेलर असायला हवे असे मी ठरवले। तेव्हा रजनी म्हणते की हे तर तुला चांगले सुचले तर कला म्हणते की देवाच्या कृपेने काल तर निभावले परंतु पुन्हा अशी वेळ आली तर जो कोणी असेल त्याला लगेच इनहेलर मिळायला हवे। तेव्हा रजनी म्हणते की एक काम कर 2 इनहेलर्स मला सुद्धा दे, एक आमच्या रूम मध्ये ठेवते आणि एक सरोज वहिनीच्या रूम मध्ये ठेवते। तेव्हा कला लगेच तिला 2 देते आणि एक तेथील हॉलमधील टेबल मध्ये ठेवते आणि बाकीचे सर्व रूम मध्ये घेऊन जाते। रजनी ते बघून खूपच खुश होते। त्यानंतर इकडे अद्वैत हा मिस्टर स्वामीनाथन यांच्याबरोबर बोलत असतो। तुमचे सर्व डिझाईन्स रेडी आहेत, 1-2 दिवसात तुम्हाला मिळून जातील। तेव्हा कला रूम मध्ये येते आणि त्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये ते एक इनहेलर ठेवते तर अद्वैत म्हणतो की 1 सेकंद हे काय तर कला म्हणते की मला तुझ्या गाडीची चावी दे। अद्वैत म्हणतो की काय ग मी तुला काय विचारले आणि तू उत्तर काय देतेस, विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तर नाही देता येत का। कला म्हणते की अरे मी तुला गाडीची किल्ली मागितली मग तू दे ना मला। अद्वैत म्हणतो की कशाला तर कला म्हणते की लवकर आणि रागाने लगेच ती टेबलच्या ड्रॉवर मधून गाडीची चावी घेते आणि बाहेर निघून जाते। तर अद्वैत म्हणतो की 1 सेकंद नेमकं तुझे काय चालले असे विचारत असतो तर कला काही उत्तर न देता बाहेर निघून जाते। तर अद्वैत म्हणतो की खरंच किती अति आगाऊ आहे ही मुलगी, हिला माझ्या कारची चावी कशाला हवी, ड्रायव्हिंग तरी। आणि अद्वैतच्या लक्षात येते की हिला ड्रायव्हिंग सुद्धा येत नाही आणि हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये अद्वैत कलाला म्हणतो की काय चालले तुझे नेमकं, तू मगाशी माझ्या रूम मध्ये सुद्धा इनहेलर ठेवला आणि आता कार मध्ये सुद्धा ठेवला, तुला काय वाटते की मी सतत आजारी पडतो का तर काल रात्री मला तुझ्यामुळे तो त्रास झाला तो परत होऊ नये म्हणून माझ्यासाठी करते मी हे सर्व, म्हणून कला आतमध्ये निघून येते। तर नैनांजा मिस कोल्हापूरकर मिस ब्युटी कॉन्टॅक्ट मध्ये जो भाग घेतलेला असतो तर कला ते कार्ड पाहते आणि अशा अवस्थेमध्ये नैनाताई या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये कसं भाग घेऊ शकते म्हणून तिला विचार येतो की कला नैना हे सर्व स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी करते की ती प्रेग्नेंट आहे हे ती विसरली असा विचार ती करू लागते। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।